शेवटचे ग्वाल्हेरचे जे राजा होते, ज्यांच्या काळामध्ये संस्थान भारतीय संघराज्यामध्ये आलं, ते होते जिवाजीराव शिंदे. जिवाजीराव शिंदेंच्या पत्नी ज्या होत्या विजयाराजे शिंदे, या राजकारणामध्ये सक्रिय होत्या. त्या ग्वाल्हेरच्या खासदार होत्या, बराच काळ खासदार होत्या. त्या भारतीय जनसंघ पक्षामध्ये होत्या. त्याच्यानंतर त्या म्हणजे जनता पार्टी जी 78 ते 80 साली झाली. आणीबाणीला त्यांनी विरोध केला. आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवाससुद्धा भोगला. म्हणजे तुरुंगवास भोगणारी एवढ्या मोठ्या घराण्यातली, रॉयल फॅमिलीतली ती खरं म्हणजे महिला. 1980 साली जेव्हा त्या जनता पार्टीतनं मूळ जनसंघ बाजूला निघाला आणि भारतीय जनता पार्टी म्हणून नव्यानं तो पक्ष स्थापन झाला, त्याच्या भारतीय जनता पक्षाच्या त्या संस्थापक सदस्यसुद्धा होत्या आणि उपाध्यक्षसुद्धा होत्या विजयाराजे शिंदे. विजयाराजे शिंदेचं नाव आजही घेतलं तर समाजकारण, राजकारणामध्ये त्यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे. या जिवाजीराव शिंदेंना खरं म्हणजे एक मुलगा होता माधवराव शिंदे आणि 4 मुली होत्या. 2 मुली त्यातल्या आपल्याला माहिती आहेत, त्या म्हणजे वसुंधरा राजे आणि यशोधरा राजे. तर ही 3 जणं राजकारणामध्ये होती. माधवराव शिंदे हे काँग्रेसचे मोठे पुढारी. माधवराव शिंदेसुद्धा ग्वाल्हेरचे खासदार राहिलेले होते आणि केंद्रात ते मंत्री होते. अनेक खात्यांची मंत्रिपदं त्यांनी, विमान वाहतूक मंत्री असेल किंवा HRD सारखं खातं त्यांच्याकडे होतं. राजीव गांधींजींच्या ते जवळचे होते. एका प्लेन क्रॅशमध्ये त्यांचा खरं म्हणजे दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या ज्या 2 बहिणी आहेत, वसुंधरा राजे शिंदे आणि यशोधरा. वसुंधरा राजे शिंदे ह्या धौलपूरला दिलेल्या होत्या राजस्थानातल्या. त्यानंतर राजस्थानच्या राजकारणामध्ये सक्रिय झाल्या आणि राजस्थानच्या त्या मुख्यमंत्री झाल्या. यशोधरा राजे शिंदे दुसऱ्या ज्या होत्या, त्या आधी खासदार होत्या, नंतर आमदार झाल्या. तिथं मध्य प्रदेश सरकारमध्ये त्या मंत्री होत्या. क्रीडा, युवक कल्याण, शिक्षण अशी बरीचशी मंत्रिपदं यशोधरा राजे शिंदेंनी सांभाळली. त्यानंतर माधवराव शिंदेंचे जे पुत्र होते ज्योतिरादित्य शिंदे, ते आत्ता सध्या केंद्रात मंत्री आहेत.